नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 18 मधून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवाराने व त्यांच्या संपूर्ण पॅनलने बहुमताने दणदणीत विजय मिळवला आहे। या विजयामुळे प्रभाग क्रमांक 18 मध्ये परिवर्तनाची नवी सुरुवात झाली असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। निवडणूक प्रचारादरम्यान उमेदवार व पॅनलने प्रभागातील मूलभूत प्रश्नांवर भर दिला होता। पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार तसेच सामाजिक न्याय व समानतेचे मुद्दे त्यांनी प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवले। वंचित घटक, सामान्य नागरिक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आश्वासन देण्यात आले होते। या विश्वासावर नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसच्या पॅनलला कौल दिला। मतमोजणी अंती अधिकृत उमेदवारांसह संपूर्ण पॅनलने स्पष्ट बहुमत मिळवत विजय संपादन केला। निकाल जाहीर होताच कार्यकर्ते आणि समर्थकांनी जल्लोष करत आनंद साजरा केला। फटाके फोडून एकमेकांना मिठाई भरवून आणि घोषणा देत विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला। प्रभागातील नागरिकांनीही विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळात विकासात्मक कार्याची अपेक्षा व्यक्त केली। विजयानंतर बोलताना उमेदवारांनी हा विजय प्रभागातील सर्वसामान्य जनतेचा असल्याचे सांगितले। नागरिकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कारभार केला जाईल असे त्यांनी नमूद केले। तसेच प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्न केले जातील असा निर्धार व्यक्त केला। या विजयामुळे प्रभाग क्रमांक 18 मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पार्टीचे राजकीय बळ वाढले असून आगामी काळात महानगरपालिकेच्या कारभारावर त्यांचा सकारात्मक प्रभाव पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।